श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर आपण रामदास स्वामींचे मनाचे श्लोक मनोबोध हा ग्रंथ हातात घेतलेले आहोत अभ्यासासाठी म्हणून. तर आत्तापर्यंत आपण मनाचे श्लोक 46 श्लोक अभ्यास केलो थोडं. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही श्लोकांमध्ये भगवंतापाशी कसं राहायला शिकावं हे शिकलो होतो. आणि त्याच्यानंतर भगवंतापाशी निवास व्हावा यासाठी कसे वागावे काय करावे हे सगळं शिकलो आपण. म्हणजे काय, कसं वागलं तर भगवंतापाशी आपण जाऊ शकतो आणि काय केले तर आपल्याला भगवंतापाशी जायला मिळेल हे थोडं आपण शिकलो होतो. आता काय सांगत आहेत स्वामी की भगवंताची खूण पटलेल्या पुरुषाचे वर्णन, म्हणजे कसं वागावं आणि काय करावं हे केल्यानंतर आपण तसं वागायचा आपण प्रयत्न करत जातो. प्रयत्न केल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल होते हे आपल्याला स्वामी सांगतायत. आणि हे सगळं स्वामी दुसऱ्यांना बोध करत नाहीयेत, दुसऱ्यांना सांगत नाहीयेत तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा हे म्हणत नाहीयेत. स्वामी फक्त आपल्या मनालाच संस्कार घालतायत, आपल्या मनालाच बोध देत आहेत, मनावरच संस्कार घालत आहेत. म्हणजे स्वामी लिहिलेले संस्कार मनाचे श्लोक वाचल्यावर स्वामी स्वतःच्या मनावर संस्कार केले, ते वाचून आपण आपल्या मनावर संस्कार करायचे प्रयत्न करावं म्हणूनच हा ग्रंथ आपण हातात घेतलेला आहे. तर आता 47वा श्लोक असा आहे, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे स्वामी म्हणतायत, जो भगवत भक्त अंतर्यामी भगवंताचे निर्गुण पाहतो, रूप पाहतो व बाहेर डोळ्यांनी भगवंताचे सगुण रूप पाहतो, तो ज्ञानवान भक्त बनून जगात वावरतो. जो सगुणाचे प्रेम टिकवतो आणि साधनाची परंपरा कायम ठेवत असतो, तो पुरुष सर्वोत्तम भक्ताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. म्हणजे काय, आता कसा राहतो तो माणूस म्हणा, ती बाई म्हणा, म्हणजे भगवंताचं सगुण रूपाचं ध्यान करून मग निर्गुणामध्ये जातात, ते कसे राहतात हे स्वामींनी सांगतायत. तर ते कसे राहतात, तर म्हणे ते भक्त असे राहतात, सतत मनामध्ये भगवंत दिसतच असतो. भगवंत दिसत असतो म्हणजे काम करत असताना भगवंत दिसतो असं नाही, मनामध्ये सतत भगवंताचं चिंतन चालू असतं, निर्गुण रूप म्हणतात. आणि बाहेर जेव्हा सगळं काम होऊन जातं, सगळं काही होऊन गेल्यानंतर जेव्हा एकांतात बसलेला असतो, त्यावेळेस भगवंताचं सगुण रूप त्यांना डोळ्यासमोर दिसतं आणि सतत मुखामध्ये नामस्मरण चालू असते. त्याला आठवण करून द्यायची गरज नसते. कसं नसते की आपल्याला एक वेळ काढावं लागतं नामस्मरण करण्यासाठी म्हणून, सकाळची वेळ म्हणा, दुपारची. काही बायकांना असं असतं, सगळं काम झाल्यानंतर दुपारी जेवण होऊन जातं, सगळे जिकडचे तिकडे निघून जातात, मग त्यावेळेस ती बाई काय करते, आपल्या अंथरुणावर येऊन बसती. ती म्हणते, आता चला, आता मला वेळ मिळाले, सगळं काम झालं, मुलं बाळं निघून गेले, ऑफिसला गेले, कामाला गेले, आजी जरी असले तरी नात झोपली आहे, नातू झोपलाय, चला आता आपण नामस्मरणाला बसूया. म्हणून त्याच्यासाठी वेळ काढून एक नामस्मरणाला बसून एक 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास नामस्मरण करतील किंवा चांगले पुस्तक वाचत बसतील, असं करतील वेळ मिळाला तेव्हा. पण
हे जे भक्त असतात, जे साधना केलेले आहेत, आत्तापर्यंत स्वामींनी सांगितलेल्याप्रमाणे जर वागत राहिले तर त्यांचं कसं होतं, काम संपलं ना संपलं, आठवण करायची गरजच नाही आहे, ही वेळ ठरवायची गरजच नाही आहे. जसं वेळ मिळालं तसं भगवंत डोळ्यासमोर दिसतात, भगवंताचं नामस्मरण चालू असतं, भगवंताच्या विषयी चिंतन चालू असतं. असे हे भक्त असतात. आणि तो जो पुरुष आहे सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय म्हणून म्हणतायत. आणि हे जे उपासक क्रमाक्रमाने उपास्य देवतेशी तदाकार होत जातो, ज्या मानाने भक्त भगवंतामध्ये लीन होतो त्या मानाने भक्ती उत्कृष्ट पावते. म्हणजे उपासक जे आहे ना, क्रमाक्रमाने जसं म्हटलंय ना, पहिले आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं, पहिले आपल्याला बसावं लागतं, वेळ ठरवावं लागतं. ते उपासना करायची वेळ ठरली ना त्यावेळेस बसून ते करावं लागतं. त्याच्यानंतर काय होतं, ते गरजच नाही, वेळ ठरवायची गरजच नाही. जेव्हा आपल्याला वेळ मिळालं तेव्हा भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं पूजन, भगवंताची कथा ऐकायची वेळ लागती, भगवंताच्याबद्दल लोकांना सांगावंसं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. ज्ञानी भक्ताला साधनाच्या पायऱ्या लागत नाहीत. म्हणजे हे झाल्यानंतर मी ते करतो, ते झाल्यानंतर हे करतो, असं काहीही नसतं. तो अखंड भगवंताच्या संयोगातच असतो. पण त्याच्या सहवासाला राहणाऱ्या माणसांना भगवंताचे स्मरण टिकवण्यासाठी साधनाच्या पायऱ्या आवश्यक असतात. तेच मी म्हणले ना, साधनाचे पायऱ्या आवश्यक असतात. म्हणजे प्रॅक्टिस करावं लागतं. पहिले आपल्याला वेळ ठरवावं लागतं, मग नंतर नामस्मरण करावं लागतं, मग नंतर ते पुस्तक वाचायची गोडी यावं लागतं. ते एकदा पुस्तक वाचायची गोडी झाली ना आपल्याला, कोणते चांगले चांगले ग्रंथ जसं दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, महाभारत आहे, भागवत आहे, रामायण आहे, हे सगळं जे आहे ना, एकदा आपल्याला त्याची गोडी लागली की आपण पटकन वेळ मिळाला की पुस्तक घेऊन बसतो, असं होतं. तर त्याच्यासाठी म्हणून त्याला पायऱ्या चढायची गरज नाहीये, हळूहळू तो वर जात राहतो. म्हणून ज्ञानी भक्ती, श्रवण मनन इत्यादी साधनाक्रम जशाच्या तसा चालू ठेवतो म्हणजे म्हणले ना, त्याला वेळेची गरजच नाहीये. जेव्हा वेळ मिळालं तेव्हा तो पुस्तक घेऊन बसतो. काही काही लोकांचं तर इतकं छान असतं, बसल्या बसल्या त्यांना ध्यान लागून जातं. म्हणजे बसल्या बसल्या डुलकी लागणं नाही बरं का, मला पण ध्यान लागतं, बसल्या बसल्या असं डुलकी लागते तसं ध्यान लागणं नाही. ध्यान लागणं म्हणजे चिंतन, भगवंताचं चिंतन करणं. जागरूक राहतात, मन एकाग्र करून जागरूक राहतात, चंचल मन राहत नाही त्यांचं. या मानवी जीवनातील परमश्रेष्ठ मूल्य दर्शवण्यास श्री समर्थांनी सर्वोत्तम शब्द योजला आहे, जे सर्व बाजूंनी उत्तम आहे, जे सर्वकाली उत्तम आहे, जे सर्व जीवासाठी उत्तम आहे आणि जे सर्व अवस्थात उत्तम आहे ते सर्वोत्तम होय. म्हणजे तो सतत उत्तम असतो. काही वेळेस उत्तम, काही वेळेस थोडे चिडचिड करणं, काही वेळेस रागात राहणं, काही वेळेस वेगळ्या स्वभावाचं राहणं, असं जे असतं ना तसा नसतो तो. सतत तो सर्वोत्तम असतो, असा आहे तो. सच्चिदानंद स्वरूप ईश्वराहून अन्य काहीही सर्वोत्तम असू शकत नाही त्याच्यासाठी. म्हणजे जो पुरुष सर्वोत्तम असतो त्याला सुद्धा भगवंतच सर्वोत्तम असतो. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत त्याला आवड नसते, भगवंताबद्दलच आवड असतो. श्री समर्थांनी रेखाटलेल्या सर्वोत्तमाचा हा दास नुसता ज्ञानी नव्हे, तसेच तो नुसता भक्तही नव्हे, तो ज्ञानी भक्त आहे. म्हणजे तो नुसता भक्त नाही. भक्त म्हणजे काय, जे पूजा अर्चा करतात हे भक्त आहेत. आणि ज्ञानी म्हणजे काय म्हणलं ना, बसल्या ठिकाणी ध्यान लागणं, एकदम त्याला ज्ञान
अवसाद होतं, म्हणजे स्वतःहून येतं, कळून जातं, थोडं वाचलं तरी ह्याच्या पुढे काय आहे हे कळतं. असे ज्ञानी लोक असतात. म्हणून जो सर्वोत्तम आहे तो नुसता भक्त नाही, तो ज्ञानी भक्त आहे असं म्हणतात. त्याच्या जीवनात ईश्वराचे दिव्य आणि विश्वाचे निस्वार्थ प्रेम यांचा मनोहर संगम असतो. ईश्वराचे दिव्य ज्ञान म्हणजे ईश्वराबद्दल भक्ती असते त्यांना, आणि निस्वार्थ प्रेम करतात सगळ्यांवर. ते आपलं प्रेम कसं असतं, आपण काही दिलं की आपल्याला कोणीतरी काहीतरी द्यावं असं एक असतं, आणि आपण दिल्यानंतर कोणी काही नाही दिलं की आपल्याला पटकन थोडासा राग येतो. काय बाबा आपण इतकं दिलो, त्यांनी आपल्याला काही दिलंच नाही, जाऊ दे. एवढंच नाही, आपण नमस्कार करतो. कोणाला तरी जाता जाता दिसलेले असतात, ओळखीचे असतात, नमस्कार म्हणून म्हणतो. पण ते बिचारे काहीतरी दुसऱ्या तंद्रीत राहतात, विचारात राहतात, त्यांचं लक्ष नसतं. तर आपण नमस्कार करून पुढे तर निघून जातो, पण मनात कुठेतरी खटकतं, पहा बाबा मी नमस्कार केलो पण त्यांनी मला नमस्कारचं उत्तर सुद्धा दिलं नाहीत, एवढं काय घमेंड बाबा त्यांना, असं आपल्याला पटकन डोक्यात येतं. पण हे विचार असं करायला पाहिजे, त्यांचं दुसरीकडे कुठेतरी लक्ष असेल म्हणून त्यांनी नमस्कार केले नसेल. काय विचार असतील बिचारांच्या मनामध्ये. नाहीतर दररोज आपल्याला नमस्कार केलं की उत्तर देतात, पण आज देत नाहीयेत. असं आपण जेव्हा विचार करतो ते निस्वार्थ प्रेम आहे. पण आपल्याला तसं होत नाही. पटकन आपल्या डोक्यामध्ये विचार असं येतं की पहा बाबा मी नमस्कार केलं तरी त्यांचं लक्षच नाहीये, आपल्याच तंद्रीत आहेत, फारच घमेंड झालेत बाबा, डोळे वर झालेत त्यांचे खूप आजकाल, असं आपल्या डोक्यामध्ये विचार येतं. तर ते निस्वार्थ प्रेम नाहीये. स्वतः अतिमानव असून देखील अभिजात मानवता त्याच्या वागण्यात प्रकटते. तो सर्वसामान्य माणूस असतो, पण समोरच्या माणसांना बघितलं की किती छान आहेत ना, हे आपल्यामध्ये बदल यायला पाहिजे. आपण ह्याच्या अगोदर कोणालाही बघितलं तरी, कोणाच्याबद्दलही आपण बोललं तरी त्यांचे वाईट गुणांबद्दलच बोलत असतो. त्यांना कळतच नाही, ते असे वागतात, ते खूप रागीट आहेत, त्यांना खूप खायची सवय आहे, ते खूप बोलतात, ते बोलतच नाहीत, अशा सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो. पण आपल्यामध्ये जेव्हा साधना करत असतो, उपासना करत असतो, आता आपण इतके चांगल्या चांगल्या ग्रंथांचा अभ्यास करत आहोत, तर त्यावेळेस आपण समोरच्या माणसाचं अवगुण टाकून द्यायचं आणि सद्गुण वर्णन करायचं असतं. म्हणजे तो माणूस किती छान आहे हो, तो किती छान बोलतो ना, तो बोललं की एक प्रकारचं मनाला समाधान मिळते. असं जर आपण जर बोलायला शिकलो तर खरोखरच आपल्यामध्ये बदल आलाय, आणि स्वामींच्या ह्याच्यावरून आपण सर्वोत्तम होऊ शकतो. तर आता आपण ह्याच्या पुढचे म्हणजे 47 ते 56 श्लोकापर्यंत काय आहे, श्री समर्थांच्या व्यक्तिमत्वामधील आतल्या व बाहेरच्या खुणा सहजपणे उघडीस येतात. मारुतीरायाच्या व स्वतःच्या जीवनाचा घाट कसा होता हे या श्लोकात समर्थ सांगून गेले आहे. कृतकृत्य झालेला श्रेष्ठ व पवित्र ध्येय सिद्ध झाल्याने समाधान पावलेला असा दैववान आणि पुण्यवान पुरुष धन्य समजतात. जो भगवंताचा दास बनतो तो जीवनात कृतकृत्य होऊन जातो, धन्य पावतो, असे श्री समर्थांचे स्पष्ट मत आहे. म्हणजे इथं हे सर्वोत्तम स्वामी कोणाला म्हणतात, मारुतीरायांना म्हणतात. कारण काय म्हणून म्हणलं तर त्यांना प्रत्येक ठिकाणी मारुतीरायांना रामच दिसतात. त्याचे छोटे छोटे उदाहरण असे आहेत. एक उदाहरण असं आहे की सीतामाई स्वतःच्या गळ्यातलं मोत्याचा हार, हिऱ्याचा हार काढून मारुतीरायाला देती, तर मारुतीराय पटकन घेतात आणि दाताने तटा तोडून बघत जातात. तर त्यावेळेस सीतामाईला खूप राग येतं की काय मी इतकं चांगला हार दिले आणि हा शेवटी माकडच आहे, दाताने तोडून हे केला. तर त्यावेळेस मारुतीराय म्हणतात, मैया मी दाताने तोडतो हे नुकसान करण्यासाठी किंवा माझं स्वभाव तुकडे करायचं हे असं नाही आहे, मी ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही दिसतात का बघतोय म्हणे. तर अरे सगळ्या ठिकाणी मी आहे. तर ते म्हणे मला तर सगळ्याकडे आहेच आहे, पण माझ्या हृदयात आहे हे मला दिसतंय. आपण कसं बाहेर बघतो ना,
कुठं आहे देव, कुठं आहे देव म्हणून. पण मारुतीराया म्हणतात मी स्वतः, माझ्या स्वतःमध्ये आहेत म्हणून छाती फाडून दाखवतात, तुम्ही पहा इथं आहात म्हणून. तर तसं ते मारुतीराया बघितलेले आहेत, म्हणजे सतत चिंतनामध्ये आहेत, रामाच्या चिंतनामध्ये आहेत. असे मारुतीराया सर्वोत्तम आहेत असं म्हणतात. मानवाचे दास्य गुलाम बनवते, तर रामाचे दास्य स्वामी बनवते, असा त्यांचा अनुभव आहे. भगवंताचे दास्य भाग्यवंताचे काम होय. म्हणजे माणसाचे आपण गुलाम बनतो, दास नाही, गुलाम बनतो. आणि देवाचे आपण दास बनतो. दास जे बनणं असतं ना ते म्हणजे भाग्यवान. म्हणून रामदास स्वामींचं नाव नारायण जरी असलं तरी त्यांनी रामाचे दास बनले म्हणून स्वतःचं नाव रामदास ठेवलेत. आणि ते जय जय रघुवीर समर्थ म्हणत होते. मी समर्थ नाहीये, रघुवीरच समर्थ आहे असं ते म्हणतात. आता 48वा श्लोक असा आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी झिजे देह ज्याचा म्हणजे काय, जो भगवत भक्त केवळ भगवंताच्या कार्यासाठी आपल्या देह झिजवतो. म्हणजे आपण जे देह झिजवतो म्हणजे लहानपणाचे आपण म्हातारे झालो. हे कसं झालो, फक्त आपल्या संसाराचंच काम करून कर्तव्य कर्म करून आपण म्हातारे झालो. पण जो सर्वोत्तम असतो, जो भगवत भक्त असतो, तो भगवंताच्या कार्यामध्ये झिजतो. म्हणजे जे आता हे संत सत्पुरुष आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, एकनाथ महाराज आहे, जनाबाई आहे. परवा आपण कानोपात्राचं चरित्र वाचलो, किती सुंदर होतं कानोपात्राचं. ती कुठं जन्मली आणि तिचं स्वभाव काय, याला म्हणतात शरीर झिजवणे. म्हणजे भगवंतासाठीच शरीर झिजवणे. तिला कुठल्या तरी गोष्टीत इंटरेस्ट होतं का. खरंच कानोपात्राचं जेव्हा हे वाचत होते, चरित्र वाचत होते, खरोखर म्हणजे इतक्या लहानपणापासून तिला कृष्ण आणि विठ्ठलाचं वेड लागणं म्हणजे काय, किती जन्माचं पुण्य केली असेल ती, तेव्हा कुठं तिला हे भाग्य लागलं. म्हणजे सदा देव काजी झिजे देह जाचा. तर हे सगळ्या संतांचं देह भगवंतासाठीच झिजलेला आहे. भगवंताच्या कार्यासाठीच आपला देह सतत झिजवले होते. आणि सदा राम नामे वदे नित्य वाचा. वाणीने जो अखंड भगवंताचे नाम घेतो, अखंड, चांगलं बोलताना सुद्धा आपण साधं जेव्हा फोनवर बोलतो आपण तेव्हा आपण हॅलोच म्हणतो. आता पहा रेखाताई आहेत भावे, ते जय शंकर माऊली म्हणतात. असं सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करायची गरज आहे. म्हणजे फोन उचललं की राम राम, हरे श्रीनिवासा, जय श्री कृष्ण, जय शंकर माऊली, जय गजानन, असं आपण जर म्हणत गेलो तर आपल्याही तोंडामध्ये सतत देवाचं नामस्मरण होतं. पण त्या गोष्टीला सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं. म्हणून म्हणतात वाणीने जो अखंड भगवंताचे नाम घेतो, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आणि आपल्या वाट्यास आलेले विहित कर्म जो अतिउत्तम रीतीने करतो. म्हणजे जरी नामस्मरण चालू आहे, भगवंताच्या कार्यासाठी आपला देह झिजवत आहे, तरी सुद्धा तो आपले कर्तव्य कर्म विसरत नाही, आपला संसार विसरत नाहीये. जे आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा. म्हणजे पहिले तुम्ही प्रपंच नेटका करावं. प्रपंच जर नेटका करू शकला नाहीत, तुम्ही घरच्या लोकांशीच चांगलं वागू शकला नाहीत, तर बाहेरच्या लोकांशी काय चांगलं वागतात, देवाशी काय चांगलं वागतात, तुमच्यामध्ये येतच नाही. म्हणून पहिले घरच्या लोकांचं पूर्ण आपलं कर्तव्य कर्म, आपल्या वाट्याला जे देवांनी आपल्यासाठी जे कर्म लिहून ठेवलेले आहेत ते कर्म आपण व्यवस्थित पार पाडत देवासाठी, देवाच्या कार्यासाठी म्हणून देह झिजवावा. आणि सतत वाणीने नामस्मरण करत राहावं. तो पुरुष सर्वोत्तम
भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय असे म्हटले. मानव समाजात भगवंताचे कार्य 2 प्रकारचे असते म्हणे. कोणचे कार्य? आपण स्वतः सदैव ईश्वर सन्मुख राहून अनुसंधान सांभाळणे हा पहिला प्रकार आहे. म्हणजे सतत भगवंताच्याच कार्यामध्ये राहावं आणि ज्या ज्या व्यक्तीशी आपला संबंध येईल त्या त्या व्यक्तीला ईश्वर सन्मुख करून अनुसंधानाची कला शिकवणे. आपण तर करतच राहावं. आपण चांगले वाचन करावं, आपण देवपूजा करावं, आपण चांगले कार्य करावं आणि दुसऱ्यांच्या हाती सुद्धा करवावं. हे एक प्रकार झालं. श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात ना, खरं तर मला जगात काही देणं घेणंच नाहीये, मला कशाची काही गरजच नाहीये, पण लोकांकरता मला म्हणून जन्म घ्यावं लागतं आणि माणसासारखं मला वागावं लागतं. त्याचं कारण काय? मी जर चांगलं वागलो तर मला बघून लोक चांगलं वागतात, म्हणून मला चांगलं वागावं लागतं. हे एक प्रकार आहे म्हणून म्हणतायत. आणि दुसरा प्रकार काय आहे? ईश्वर सन्मुख होऊन अनुसंधानाची कला शिकवणे. म्हणजे दुसऱ्यांना शिकवत राहणे, सतत विद्याभ्यास शिकवणं, पूजा करायला शिकवणं, जे आर्ट आहे आपल्यामध्ये ते शिकवणं, हे सगळं करायचं. जो कोणी भगवंताचा भक्त बनतो त्याच्याकडून पहिल्या प्रकाराचे कार्य घडलेलेच असते. म्हणून कायेने वाचेने व मनाने तो जन्मभर दुसऱ्या प्रकारचे कार्य करतो. या कार्यालाच लोकसंग्रह असे म्हणतात. लोकसंग्रह म वापी असं म्हणून जे आपल्याला सांगितलेलं आहे 4थ्या अध्यायामध्ये भगवंतच म्हणतात की मला लोकसंग्रह करायची गरजच नाही, मी एकटा बसून राहायला मला खूप आवडतं, पण मला लोकसंग्रह करायचं गरज याच्यासाठी आहे की आपलं जे धर्म आहे, संस्कार आहेत, ते सर्व जगामध्ये पसरवायचं काम मला करायचं आहे. म्हणून मी लोकसंग्रह करतो. संत सज्जन पण तेच करतात हो. खरं तर त्यांना सगळं काही ज्ञान मिळालेलं आहे. रामदास स्वामींचा आता आपण हे जे ग्रंथ घेतलो मनाचे श्लोक, हे एवढंच त्यांनी समजून सांगू लागलेत. त्यांना लोकांची गरज काय हो? काहीच गरज नाहीये. ते एकटे बसून हिमालयामध्ये बसून चांगलं ध्यान करत बसले असते आणि परमपदाला पोचू शकले असते, पण त्यांचं तसं नव्हतं. ते मठ स्थापना केलेत, त्या मठामध्ये मठाधिपती नेमून दिलेत, कितीतरी मारुतीरायांचे देऊळ हे केलेत, व्यायाम शिकवलेत तरुण मुलांना, उत्तम प्रकारे अभ्यास करायला शिकवले. आता ते दासबोध आपण ग्रंथ पुढे घेणार आहोत. त्या ग्रंथामध्ये दासबोधामध्ये काय सांगितलेले आहेत की अभ्यास कसं करावं, अक्षर कसं नीट लिहावं, वाचताना एकही अक्षर न गळता आपण वाचायचं. तर आपण काय करतो? पुस्तक वाचताना, भगवद्गीता वाचताना जे शब्द आहेत ते गळून टाकतो, दुसरेच काहीतरी शब्द घालतो आणि म्हणायला सुरू करतो. म्हणजे तसं वाचायचं नाही. म्हणजे आपण अभ्यास कसं करावं, लिखाण कसं राहावं, हे सगळं काही रामदासांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि ते सगळं करण्यासाठी लोकसंग्रह करायला पाहिजे. लोकसंग्रह करूनच सगळ्यांना आपण शिकवू शकतो. आपल्या घरच्या लोकांना शिकवलं संपलं असं नाही, सगळ्यांनाच शिकवत जायचं. सगळ्यांना हे करत गेलं तरच जगामध्ये वाढत जातं. आपलं धर्म जे आहे ते टिकून राहतं. आपल्यापुरतंच आपण ठेवून घेतलं असतं, जर रामदास स्वामी स्वतःपुरतं स्वतः ठेवून घेतले असते, मनाचे श्लोक आपल्याला वाचायला मिळालं नसतं, तर आज आपण अभ्यास केलो असतो का त्या गोष्टीचं? तर त्याच्यासाठी लोकसंग्रह करावंच लागतं. सतत ईश्वर सन्मुख राहण्यास भगवंताचे सतत स्मरण ठेवावे लागते. सतत स्मरण टिकवण्यासाठी वाचनेने नामस्मरण घेण्यासारखा अन्य सुलभ पण परिणामकारक उपाय नाही. म्हणजे सतत नामस्मरण यायला पाहिजे. म्हणजे सतत चांगले ग्रंथ वाचन, चांगले स्तोत्र पठण करणं, हे जर सगळं करत गेलो तर आपल्याला सतत भगवंताशी सन्मुख होतो, आपण सतत त्याच्याजवळ असतो. म्हणून भगवंताचा भक्त अखंड नामात राहणारा पुरुष मोठ्या योग्यतेचा असतो. इतकेच नव्हे तर निरंतर नाम स्मरणाऱ्या पुरुषाचा देह देखील
पुण्य राशी बनतो. अर्थात व्यवहारात करीत असता प्रत्यक्ष मुखाने जरी नाम चालले नाही तरी आतील वाणीने अखंड चालू असते. तेच म्हणले ना, त्याला आठवण करून द्यायची गरजच नाहीये. ही वेळ झाली बाबा, आता उठ, नामस्मरण, 3 वाजले, चला, संध्याताई ऑनलाईनवर येतात, चला आपण जॉईन होऊ, असं आठवण करून द्यायची गरज नाही. काही काही जणांना 3 वाजताचा अलार्म लावून ठेवून घ्यावं लागतं, ते पण गरज नसते. पटकन 3 वाजले की पटकन ऑटोमॅटिक आपल्याला वाटतं, अरे आज आपण काहीतरी चांगल्या ग्रंथाचं वाचन करणार आहोत, चांगल्या ग्रंथाचा आपण अभ्यास करणार आहोत, म्हणून आपण हे होतो. तर त्याच्यासाठी म्हणून आठवण करून द्यायची गरज नसते. सतत त्यांच्या मनामध्ये ते विचार चालू असतात. आणि भगवंताचा भक्त जगातील भक्ताचे कार्य कोणत्या रूपाने करतो याला निरुद्ध नियम नाही. म्हणजे भगवंताचे कार्य कोणत्या रूपाने करतो, भगवंताचे कार्य करणं म्हणजे नुसतं देवपूजा करणं, यज्ञ करणं, देवळाला जाणं हे नाही. तर चांगले कर्म करणं म्हणजे गरिबाला मदत करणं, एक अनाथाला आश्रम देणं, एक गरीब विद्यार्थ्याला शिक्षण देणं, एक स्त्री, अबला स्त्री आहे, तिचं जीवन सुरळीत, तिला पैसा जरी नाही दिलं तर तिला एका चांगल्या घरी नोकरी जरी दिलवलं आपण, की ज्या घरी सुरक्षित राहू शकते ती, त्या घरी पाठवणं आणि तिला म्हणणं तिथं जाऊन तू जर काम केलीस तर तुझं पोटही भरतं, तुला पैसाही मिळतो, असं काही करणं. हे सगळं शाळा बांधणं किंवा अनाथाश्रम बांधणं, देऊळ बांधणं. आता अयोध्येचं जेव्हा निर्माण झालं, त्या अयोध्येच्या निर्माणामध्ये कितीतरी लोक कितीतरी करोडो रुपये दिलेले आहेत. तर ते कार्य करणं सुद्धा एक भगवंताचं कार्य करणंच आहे. तर ह्याच्यानंतर 49वा श्लोक असा आहे, सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय, जो भगवत भक्त जसे बोलतो तसेच नेहमी वागतो, जैसे बोले तैसे चाले, त्याची वंदावे पाऊले. हे आपण म्हणतो, जैसे बोले तैसे चाले, त्याची वंदावे पाऊले, म्हणजे लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट म्हणतो आपण. म्हणलं की आपण उजवं डावं पाय उचलून हे करतो, जाऊन त्याला पाया पडणं नाही. लेफ्ट राईट म्हणलं की तो लेफ्ट राईट म्हणलं की ऐकला, असं नाही. जैसे बोले तैसे चाले म्हणून म्हणलं तर पहिले आपण करावं, मग दुसऱ्यांना सांगावं तुम्ही हे करा म्हणून. आपण काहीच करत नाहीत पण दुसऱ्यांना मात्र ज्ञान द्यायला जातो, ते चुकीचं आहे. म्हणजे काय म्हणतात, कोरडे पाषाण म्हणतो ना, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण म्हणे. लोकांना ब्रह्मज्ञान सांगायला भरपूर येतं पण स्वतः काहीच करत नाहीत, ते चुकीचं आहे. पण जैसे बोले तैसे चाले, त्याची वंदावे पावले, म्हणजे जो जसं बोलतो तसं वागतो, तो दुसऱ्यांना सांगतो पण सांगतो, तो स्वतः पण तसंच वागतो. म्हणून अनेक देवांच्या अंतर्यामी व्यापून राहणारा एकच भगवंत जो साक्षात पाहतो. म्हणजे आपल्याला कितीतरी प्रकारचे देव दिसतात, गणपती दिसतं, देवी दिसते, भगवान शंकर दिसतात, सगळे आपले संत सज्जन दिसतात, गजानन महाराज, राघवेंद्र स्वामी, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, हे सगळे संत वगैरे दिसतात आपल्याला. पण त्याच्यामध्ये फक्त एक देव त्यांना दिसतो. जसं रामदास स्वामींना आहे, कुठेही पहा रामच दिसायचे. मारुतीरायांना कुठेही पहा रामच दिसायचे. आपले कृष्ण भक्त गोपिका जे आहेत, गोकुळामध्ये जे राहिलेले गोपिका गोपाल जे आहेत, त्यांना कुठेही पहा कृष्णच दिसायचा. देवामध्ये, झाडांमध्ये, पशुमध्ये, पक्षीमध्ये. असं जेव्हा होतो तो पूर्ण विकसित व्यक्तिमत्वाचा प्रधान लक्षण आहे. असं जे आहे ना, पूर्ण विकसित झालेले. म्हणजे आता आपल्याला प्रत्येकात देव झाडामध्ये, पशुमध्ये, माणसांमध्ये दिसतात, देव दिसतोय, दिसत नाही म्हणून नाही. म्हणूनच आपण चांगले वागतोय, आता सगळ्यांची खूप चांगले वागत आहोत, सगळं काही चांगलं आहे. पण असं व्हायला पाहिजे
की प्रत्यक्ष देव दिसायला पाहिजे आपल्याला. आता आपण दासबोध घेतलोय हातामध्ये, मनाचे श्लोक घेतलोय, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी रामच दिसायला पाहिजे किंवा रामदास स्वामी दिसायला पाहिजे, किंवा तुम्ही गजानन महाराजांचे भक्त आहात, गजानन महाराजांचे अनुयायी आहात, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गजानन महाराजच दिसायला पाहिजे. गजानन महाराजांच्या पोथीमध्येच आहे ना, रामदास स्वामी भिक्षा मागायला आलं तरी गजानन दिसतात, गजानन महाराजांना रामदास स्वामी दिसतात. म्हणजे हे असं जे होतं, म्हणजे एकच देव आहे माझा हे ठामपणे व्हायला पाहिजे. तेच प्रधान लक्षण आहे असं रामदास स्वामी म्हणतायत. असा पुरुष जसा विचार करतो तशीच भाषा बोलतो आणि जसे बोलतो तसे करून दाखवतो. ज्याला प्रत्येक ठिकाणी आपला देव दिसतो तो माणूस आपण ओळखू शकतो की हा माणूस किती सज्जन आहे हो, किती छान बोलतो, किती चांगल्या मनाचा आहे हा. त्याला बघितलं की आपल्याला खरोखर समाधान वाटतं, त्याच्याशी बोलतच राहावं वाटतं, त्याच्या सहवासात राहावं वाटतं आपल्याला. तर तो माणूस खूप उत्तम आहे, म्हणजे सर्वोत्तम आहे तो. जो सगुणाची पूजा अर्चना करतो, प्रार्थना करतो, पण ज्याच्या मनात भगवंताच्या वास्तविक स्वरूपाबद्दल मुळीच गैरसमज नसतो. म्हणजे काय गैरसमज नसतो? म्हणजे तो सगळ्या देवांची पूजा करतो. देवघरात सगळे देव असतात, महादेवाची पिंडी असते, बाळकृष्ण असते, देवीची मूर्ती असते, शालिग्राम असतात, श्रीयंत्र असतं, किंवा आपलं काय म्हणतात अन्नपूर्णाची मूर्ती असते, सगळं काही असतं, सगळ्या देवांची पूजा करत असतो आपण. पण प्रत्येक देवामध्ये एकच देव दिसतो, तो सर्वोत्तम आहे असं स्वामी म्हणतायत. त्याच्यानंतर 50वा श्लोक असा आहे, नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे अनेक विकृती निर्माण करणारी कामवासना ज्याच्या मनात नसते. कामवासना म्हणजे एकच कामवासना नाही, आपले प्रत्येक इंद्रियांचे जे वासना असतात ते सगळे कामवासनाच आहे. डोळ्यांनी बघायची इच्छा होते, ते पण एक प्रकारचं कामवासनाच आहे. कानाने ऐकावं म्हणून वाटतं, ते पण एक कामवासनाच आहे. नाकाने वास घ्यावं वाटतं, ते पण एक कामवासनाच आहे. सतत बडबड करत राहावं वाटतं, ते पण कामवासनाच आहे. आणि सगळ्यात महत्वाचे कामवासना म्हणून म्हणलं तर खाण्याचं. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला हे खायला आवडतं, मला ते खायला आवडतं, मला गोडच आवडतं, मला तिखट, मला मिरची भजीच खूप आवडते, मला समोसा खायला खूप आवडतं, मला गुलाबजामुन खायला खूप आवडतं. हे जे सतत जे विचार असतात ते सुद्धा कामवासनाच आहे. म्हणजे अनेक विकृती निर्माण करणारी कामवासना ज्याच्या मनात नसते तो विरक्तपणे तटस्थ असतो म्हणतात. म्हणजे विरक्त असतो, त्याला कशाचाही वासना नसतं. कोणी बोलू लागलं तरी तिथं लक्ष राहत नाही. डोळ्यासमोर काहीतरी चालू असतं, टीव्ही असतं, चालू असतं, काहीतरी दिसत असतं, पण तिथं लक्ष नसतं. मनामध्ये भगवंताचंच नामस्मरण चालू असतं, भगवंताचे चिंतन चालू असतं. कशाचंही वास येत नाही त्याला, चांगलाही वास येत नाही. आपल्याला पहा, पटकन आपल्या कोणीतरी आपण रस्त्यावरून चालत जात असताना सुद्धा कुठंतरी मिरची भजी तळू लागले, कुठंतरी मिरची भजी तळत आहेत हो, मस्त वास येते असं म्हणतो. कुठेतरी लसणाचं फोडणी कुठेतरी कोणाच्या तरी घरी घातलंय, काय खमंग वास येतोय. म्हणजे आपल्याला पटकन ते नाकाला वास येतं. पण जो सर्वोत्तम आहे त्याला कशाचाही वास येत नाही, काही येत नाही, तो आपल्याच तंद्रीत राहतो. तर ह्याचं उदाहरण मी म्हणते, माझ्या सद्गुरूंना मी बघितलेलं आहे. जेव्हा आम्ही कुर्वपूरला गेलो होतो तर आम्ही सगळेजणी बसलो होतो आणि सगळे मेडिटेशनला बसलो होतो. तर प्रत्येकाच्या परीने प्रत्येकजण मेडिटेशन केले. काही जण 5 मिनटं, काही जण 10 मिनटं, काही लोक 15 मिनटं असं मेडिटेशन करून उठून निघून गेले. पण माझे सद्गुरू जे आहेत ते मेडिटेशन करतच बसले होते. जेव्हा माझं मेडिटेशन झालं, मी किती वेळ केले, 5 मिनटं 10 मिनटं, माझं काही लक्षात नाही आहे आणि तेवढी मी काही परिपक्व पण नव्हते, तेव्हा काहीच माहीत नव्हतं.
तर त्यावेळेस मी डोळे उघडून बघितले तर माझ्या गुरूंच्या तोंडावर ते अक्षरशः ओठांवर ते माशा बसलेले होते. इतके माशा होते, त्यांचं तिथं लक्षच नाहीये. मी जाऊन असं वारं घालतीये त्यांच्यावर ते माशा उडून जावं म्हणून. म्हणजे तेवढे ते मग्न झाले होते. ह्याला म्हणतात देवाबरोबर सन्मुख होणं. म्हणजे शरीराचं देहभानच नाहीये त्यांना. माझ्या तोंडावर माशा बसलेत. आपल्याला नुसतं कानाजवळ गुई केलं की असं असं करत राहतो. लगेच आपण ऑल आऊट लावून घेतो, डास लागलाय म्हणून लगेच पंखा लावून घेतो, पटकन असं करतो, टाळी मारतो. म्हणजे आपलं मेडिटेशन कमी, बाहेर लक्ष खूप असतं. पण जे खरोखर जे ध्यान करत असतात त्यांचं कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नसतं, तटस्थ असतात. विरक्तपणे ते तटस्थ असतात. जो तपश्चर्येला वाहून घेतो, जो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतो. ब्रह्मचर्य म्हणजे पण तेच आहे. ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न करता ब्रह्मचारी राहणं, याला ब्रह्मचर्य म्हणत नाहीत. आपल्या इंद्रियांचं दमन करणं याला सुद्धा ब्रह्मचर्यच म्हणतात. म्हणजे इंद्रियांवर ते आपण कंट्रोल ठेवणं. जसं कासव ठेवतो, कूर्मोंगा निव सर्वशः म्हणून जे आपण म्हणतो की नाही, जसं कासव बाहेरून आपल्याला काहीतरी अपघात होणार आहे, काहीतरी आपलं वाईट होणार आहे, त्याला जेव्हा कळतं, शत्रू येत आहेत आपले म्हणून कळतं, त्यावेळेस तो आपले सगळे शरीराचं अवयव आत घेतो आणि बसून जातो. त्याचप्रमाणे आपण आपल्या इंद्रियांना सगळ्यांना आपल्या ह्याच्यामध्ये ठेवायचे. आपण इंद्रियांच्या आहारी जातो. इंद्रियांच्या आहारी जाणे म्हणजे खायला वाटलं की खातो, प्यायला वाटलं की पितो, बघा वाटलं की बघतो. ह्या सगळ्या गोष्टी न करता त्याला कंट्रोलमध्ये ठेवून आपण भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजेच ब्रह्मचर्य होय. ब्रह्मचर्याच्या व्रताचे पालन करतो. ज्याच्या मनात क्रोधाचा लवलेश उरत नाही, म्हणजे त्याला क्रोध येतच नाही. समोरचा माणूस किती रागाने बोलला तरी सुद्धा तो शांतच राहतो. तुझं काम तू कर, माझं काम मी करतो. जसं म्हणतात ना, कुत्रं ओरडत राहतो, माणूस आपल्या कामाला निघून जातो. त्याचप्रमाणे समोरचा माणूस काय बोलू लागला, काय करू लागला, त्या गोष्टीकडे आपल्याला लक्षच नकोय. तो आपण आपल्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये आपण हे राहायला पाहिजे. तर हे कधी होतं आपल्याला, जेव्हा आपल्या घरी काहीतरी कार्य चालू आहे किंवा एक मोठं काहीतरी आपण एक कार्य हातात घेतलो तर त्या गोष्टीचा विचार करत राहतो किंवा आपलं भविष्याचं चिंता करत राहतो, पुढे माझं कसं होईल. तर त्यावेळेस ते चिंतामध्ये आपण समोर काय चाललं तिथं लक्षच राहत नाही. समोरचा येऊन असं असं टाळी मारतो, काय विचार करू लागलीस म्हणून विचारतो. तर त्यावेळेस आपण हा काही नाही ग म्हणून म्हणतो, पण डोक्यामध्ये आपले भविष्याबद्दल चिंता चालू असते. ते भविष्याची चिंता सोडून देऊन भगवंताची चिंतन करू लागलो. चिंताच्या ऐवजी चिंतन केलं तर आपलं सगळं काही चांगलं होतं. पण आपण चिंतन करायच्या ऐवजी चिंताच करत बसतो. हे आपले वाईट गुण आहेत. तर क्रोधाचा लवलेश उरत नाही, ज्याचे मन अत्यंत क्षोभरहित राहते, म्हणजे दुःखरहित राहतं, ते कधी पण आनंदित राहतो, चंचल वृत्ती राहत नाही आपली, तोच पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय, असं म्हणून स्वामी म्हणतायत. आता 51वा श्लोक असा आहे, मध्ये मत्सरे सांडली स्वार्थबुद्धी, प्रपंचीक नाही जया ते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय, जो निरहंकारी असून कधी कोणाचा द्वेष करत नाही. म्हणजे जो निरहंकारी म्हणजे त्याला अहंकारच नाही, कोणत्याच गोष्टीचा अहंकार नाही. मला हे येतं, मला ते येतं, मी खूप हुशार आहे, मला पुरणाची पोळी खूप छान येते बरं का, माझ्यासारखं पुरणाची पोळी कोणीच करत नाही, माझ्यासारखं पुरण शिजवता कोणाला येतच नाही, मी स्वयंपाक इतकं उत्कृष्ट करते की माझ्या मुलाला मी केलेलं स्वयंपाकच आवडतं. हे सगळ्या गोष्टी हे छोट्या छोट्या अहंकार आहेत. पुढे गेल्यानंतर खूप मोठे आहेत बरं का. मी भागवत 5-10 वाचले, मी भगवद्गीतेचा अभ्यास केला, हे पुढचं आहे. पण हे छोटे छोटे जे अहंकार आहेत
मी इतकं छान कपडे घडी घालते बरं का, इस्त्री करायची गरज नाही, इतकं छान कपडे घडी घालते, वाळत तर इतकं सुंदर घालते, झटकते आणि मस्त घालते, वाळल्यानंतर इतकं छान असतं की त्याला घडी इस्त्री करायची गरज नाही. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीचाच आपल्याला अहंकार असतो. तर मोठ्या गोष्टी सोडून द्या, मी श्रीमंतच आहे, माझ्याजवळ पैसा खूप आहे, माझ्याजवळ गाडी बंगला आहे, या गोष्टीचा अहंकार तर पुष्कळच आहे, त्या गोष्टी ते पुढे गेलं. पण त्या माणसाला निरहंकारी असतो आणि कोणाचा द्वेष करत नाही, म्हणजे कोणाच्याबद्दल वाईटच चिंतत नाही, सतत तुझं चांगलं होऊ दे. जो आपलं वाईट करतो त्याचं सुद्धा चांगलं होऊ दे म्हणूनच विचार करतो. ज्याने मनाचा कोतेपणा अथवा अकुंचितपणा टाकलेला असतो. अकुंचितपणा म्हणजे काय? कंजूस म्हणजे काय? माझा मुलगा, माझी मुलगी, माझे सून, माझा नातू, माझा नवरा, इथपर्यंतच आपलं जग. समोरचा कोणी, आजूबाजूचे कोणीच दिसत नाहीत. भाऊ दिसत नाही, बहीण दिसत नाही, सासू दिसत नाही, सासरे दिसत नाहीत, नणंद नाही, दीर नाही, जाऊ नाही, भाऊ नाही, भाऊजाई नाही, बहीण नाही. त्यांचं त्यांनी करून घेतात. बाबा माझ्या मुलांना मिळालं ना पुरे. आणि काही लोकांचा एक स्वभाव असतं पहा, जेवायला वाढत असताना आपला मुलगा पानावर बसलेला असतो, आपला नवरा पानावर बसलेला असतो, आपला जावई बसलेला, 2 चमचे तूप जास्त वाढून देतात आणि त्यांना आवडतं पदार्थ पटकन. मग बाजूच्या माणसाला त्या तिथं मात्र हिशोब असतं, नाही हो इतकंच वाढायला सांगितलेत, असं असतं. तसं नसतं, अकुंचितपणा नसतं मनामध्ये. सगळ्यांना एकसारखंच द्यायचं. आवडू दे आपल्याला, न आवडू दे, आपले आवडते लोक असले, आपले नावडते लोक असले, काही तिथे लक्ष राहत नाही. सगळ्यांशी एकसारखंच वागतात ते. ज्याला संसाराचे बाह्यपाश नसतात, म्हणजे संसाराचे बाह्यपाश म्हणजे हेच नातं गोतं, त्याला फार जास्त नसतात. कर्तव्य कर्म करत असतो पण त्याच्यात अडकत नसतो तो. जो नेहमी नम्र व प्रसन्न वाणीनेच बोलतो, म्हणजे काय, प्रसन्न असतो, म्हणले ना, चंचल वृत्ती राहत नाही, राग राहत नाही त्याला, सतत प्रसन्न आनंदी राहतात. म्हणतात ना, काही लोकांना बघितलं की काय हो तुम्हाला बघितलं की खूप आनंद, प्रसन्न असत ती बाई, पहा हो किती आनंदी राहते, पहा तिच्या चेहऱ्यावर कधी असं राग द्वेष कधी दिसत नाही हो, सतत आनंदी असते. ती सतत आनंदी असते म्हणून म्हणतात तिच्याजवळ बंगला गाडी आहे असं नसतं. गरीब असते ती बाई पण आनंदी असते, सतत आनंदी असते. तर तसं जो असतो तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय, जे सतत आनंदी असतात. सच्चिदानंद रूप, सत्य चित्त आनंद. सत्य म्हणजे कोणत्याही वेळेसही सत्यच आहे, आज आहे उद्या नाही असं नाही, सतत सत्य असतं. चित्तामध्ये सतत सत्य असतं, म्हणजे हे राहतं. आणि सत्यचित्त आनंद म्हणजे चित्तामध्ये सतत आनंद जो असतो तो सच्चिदानंद रूप असतो. म्हणजे असा जो पुरुष आहे तोच सर्वोत्तम आहे असं स्वामी म्हणतात. आणि 52वा श्लोक असा आहे, रमीवेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो स्वतः परमात्म स्वरूपाचे सतत चिंतन करतो आणि ते स्वरूप इतरांना समजावून देण्यात आपला काळ आनंदात घालवतो, फसवा युक्तिवाद आणि गैरलागू वितंडवाद या दोघांनी जो कधी लिप्त होत नाही आणि विश्वाचा आरंभ कसा झाला याबद्दल जो आपलेपणाने संभाषण करतो, असा तो सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. म्हणजे काय, जो परमात्म स्वरूपाचे सतत चिंतन करतो, परमात्म स्वरूपाचे सतत चिंतन करतो आणि ते स्वरूप इतरांना समजून देण्यात आपला काळ आनंदात घालवतो, जो स्वतः वाचतो आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो की हे वाचलं तर छान असतं, हे ऐकलं तर छान असतं, असं जो सतत आपला काळ त्याच्यात घालवतो. आणि फसवा युक्तिवाद आणि गैरलागू वितंडवाद या दोन्हीमध्ये कधी लिप्त होत नाही. म्हणजे फसवा युक्तिवाद म्हणजे काय,
दुसऱ्यांना फसवणं नाहीच नाही. त्याचं उदाहरण एक असं आहे की दुसऱ्यांना सांगणं, हे म्हणले ना आत्ता, स्वतः पूजा करतो आणि दुसऱ्यांना पण सांगतो. तर त्याचं एक उदाहरण असं आहे की तुम्ही हे पूजा करा, हे अंगठी घाला, तुम्ही ह्या खड्याची अंगठी घाला, तुमचं सगळं काही उत्तम होतं, हे म्हणणं आहे. पण ती अंगठी तुम्हाला सूट झाली आहे, दुसऱ्यांना सूट होती की नाही की माहीत नाही. मग तुम्ही ते सांगितलं तर त्यांना फसवणंच झालं ना. त्या माणसाची ती परिस्थिती नसती. सोन्यामध्ये ते हिरव्या रंगाचा खडा घ्यावं, ते सोनं पहिले आपल्याला अर्धा तोळा पाहिजे, कमीत कमी 25,000 ते 30,000 त्याला पाहिजे. पुन्हा ते हिरवं खडा पाहिजे त्याच्यासाठी, ते खडा असेल एक 5-6 हजाराचा. पुन्हा सोनाराकडे जाऊन द्यावं, एकूण आपलं 40-45 हजार रुपये खर्च होतं. माझ्याजवळ ती परिस्थितीच नाही आहे 45 हजार खर्च करायचं. पण मी जर जाऊन सांगितले लोकांना तुम्ही हे अंगठी घाला म्हणजे तुमचं कल्याण होईल, तो माणूस कुठून आणेल हो? त्याच्याजवळ चोरी करेल का डाका घालेल? नाही होत. तर तसं नाही, सोपं सांगायचं. म्हणजे समोरच्या माणसाला फसवू नये. म्हणजे फसवू नये म्हणून म्हटलं तर नुसतं पैसा लुबाडणं असं नाही आहे. त्याच्याजवळ काही होत नाही आहे, पण त्याला तू हे असं केलं तरच तुझं चांगलं होतं, तू असं नाही केलं तर तुझं वाईट होतं, असे बऱ्याच ग्रंथामध्ये पण लिहिलेलं असतात. म्हणजे मला एक खटकलेलं जे पोथी आहे, हरताळिकेची पोथी आहे. हरताळिकेच्या पोथीमध्ये असं लिहिलेलं आहे की जे लोक हरताळिकेच्या दिवशी पूजा करत नाहीत शंकराची, त्यांना वैधव्य प्राप्त होतं. हे जे लिहिलेत ना ते खूपच म्हणजे माझ्या मनाला बोचलंय. म्हणजे मी कोणाला नाव ठेवणारी नाही आहे, मी एवढी काही मोठी पंडित वगैरे असं काही नाही आहे, पण मला बोचलं ते की काही जण, आता काय असं नसतं की हे न केल्याने वैधव्य प्राप्त होतं, ते केल्यानंतर सुद्धा वैधव्य प्राप्त झालेले कितीतरी लोक आहेत. तर तसं लिहून मी ते वाचतच नाही. ते जे लाईन येत आहे ना ते मी लाईन वाचतच नाही. त्याचं कारण काय, तिथं फसवणूकच आहे एका प्रकारचं. म्हणजे तुम्ही हे नाही केलात तर तुमचं नुकसान होतं, तुम्ही हे केलात तर तुमचा फायदा होतं. हे असं जे आहे ना मला बरोबर वाटत नाही. असं मी म्हणतीये, मी ते लिहिणाऱ्यांना नाव ठेवत नाहीये किंवा मी एवढी मोठी नाहीये की मी त्यांना नाव ठेवण्या एवढी मी मोठी नाहीये. मला पटलं नाहीये, मी एवढंच म्हणतीये. मला ते फसवणूक आवडत नाही. म्हणजे तुम्ही त्या फसवणूकमध्ये जाऊ नका. आणि वितंडवाद म्हणजे काय, मला शंकराचार्यांचे हे आवडतं, श्लोक आवडतात. काही लोकांना मध्वाचार्यांचे श्लोक आवडतात, काही लोकांना रामानुजाचार्यांचे श्लोक आवडतात, काही लोकांना तुकारामाचे अभंग आवडतात, काही लोकांना ज्ञानेश्वरी आवडतं, काही लोकांना एकनाथ महाराजांचं आवडतं, काही लोकांना गजानन महाराजांची पोथी आवडते. तर त्या पोथीमध्ये काय हो, तो तर चिलीम फुंकत बसला होता असं जे म्हणतात ते चुकीचं आहे. रामदास स्वामी काय, त्याला काय झोळी घेऊन भिक्षा मागत फिरलाय, लंगोटी घातलाय, तो काय आपल्याला देणार आहे? हे असे जे वितंडवाद घालतात ना ते चुकीचं आहे. अरे इतके संत होऊन गेलेले आहेत, आपल्याला प्रत्येकामध्ये काही ना काही आहे, आपण त्याच्यातून घ्यायचंय. काही ना काही आहे नाही, सगळं काही आहे त्यांच्याजवळ, घ्यायचंय. पण आपल्याला जे संत आवडतात आपण त्यांचं पूजन करायचं, त्यांच्याबद्दल साधना करायचं, त्यांचे उपासना करायचं. पण दुसरे संत चुकीचे आहेत हे म्हणणं चुकीचं आहे, ते वितंडवाद आहे. तर ते वितंडवाद कधीही करू नये. या दोघांनी जो कधी लिप्त होत नाही, म्हणजे वितंडवादामध्ये पण जात नाही, तो कोणाशी फसवाफसवी पण करत नाही. आणि विश्वाचा आरंभ कसा झाला याबद्दल जो आपलेपणाने संभाषण करतो, म्हणजे विश्वाचा आरंभ कसा झाला हे कसं म्हणता येतं. तर आपण बघा, एखाद्या वेळेस असं विचार येतो पहा, एक सुंदर फूल बघतो आपण, ते फुलाचा रंग बघितल्यानंतर हे रंग कसं निर्माण झालं असेल बाबा. आता आपण एक रंग निर्माण करतोय, तर ते रंग निर्माण आता लाल रंग निर्माण करायचं आहे आपल्याला कुंकवाचं, तर आपण हळदीमध्ये चुन्याचं पाणी घातलं की लाल होतं हे आपल्याला माहीत आहे. किंवा लाल रंगामध्ये पांढरं रंग मिक्स केलं की पिंक कलर होतं, म्हणजे गुलाबी रंग होतं म्हणून माहीत आहे. निळ्या रंगामध्ये पिवळा रंग मिक्स केलं की आपल्याला हिरवा रंग येतो हे आपल्याला माहीत आहे. पण हे रंग निर्माण केले कोण, हे विचार केलं लागलं तर खरं आपण काय आहे हे सोडा हो. रॉकेट आहे, हे तर देवाने निर्माण केलेलं आहे. छोटे छोटे, आता आपल्याला हे मोबाईलच आहे बरं का,
मोबाईलवर बसून आपण ऑनलाईन क्लासेस घेतोय, आपण ऑनलाईन क्लासेस जॉईन करतोय. तर हे मोबाईल निर्माण करणारे कसे असतील बाबा, किती हुशार असतील हे. म्हणजे विश्वाचं निर्माण करणारा काय आहे, विश्वाचा आरंभ कुठून झालाय, ह्या गोष्टीचा आपण विचार करतो. म्हणजे आपण त्याच्यापुढे काहीच नाही आहेत. आपल्याला एक नुसतं स्वयंपाक करायला आलं की अभिमान आहे, नुसतं कपडे घडी घालायला आलं की अभिमान आहे, नोकरी करून 4 पैसे कमावलं की आपल्याला अभिमान आहे, कपडे शिवता आलं की आपल्याला अभिमान आहे. पण हे असे मोठे मोठे इंजिनियर आहेत जे लाईटचं हे केलेले आहेत किंवा गुरुत्वाकर्षणचं केलेले आहेत. हे सगळ्यांना बघितलं तर आपण त्यांच्या पुढे काहीच नाही आहे. कितीतरी मशिनरीज आहेत. आम्हाला, मी प्रत्येक वेळेस माझ्या गुरूंचंच मी उदाहरण देते मी तुम्हाला, कारण मी त्यांच्या सहवासात राहिलेली आहे म्हणून मला त्यांचेच उदाहरण मला आठवण येतात. तर माझ्या गुरूंना मी नेहमी म्हणते, वाकनीस काका तुम्ही दिलेल्या औषधांनी खरंच एकदम चांगलं झालं हो, तुमच्या सहवासामध्ये राहून मला इथपर्यंत यायला हे मिळालंय. असं म्हणलं की ते काय म्हणतात, मी नुसतं औषध देतोय पण ते औषध निर्माण करणाऱ्याचं कमाल बघा ना, इतके औषध निर्माण केला तो. असं ते इतक्या मोठ्या मनाने ते बोलतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एवढंही द्वेष नाहीये, मोठेपणा नाही, अभिमान नाहीये त्यांना. मी औषध देतोय, माझ्या औषधाने इतके लोक बरे होत आहेत असं त्यांना कधीही वाटत नाही. आणि ते विश्वाचा आरंभ कसा झाला म्हणजे ते आम्हाला शिकवत आहेत की ते होमिओपॅथी मेडिसिन कसं तयार झालं याच्याबद्दल विचार करा. मी औषध दिलो म्हणून बरा झालं असं विचार करू नका. ते आरंभ कसा झाला या गोष्टीचा विचार करा. तर आज आपण म्हणतात ना, नथ दाखवत फिरत राहतो आपण, माझं नथ किती छान आहे, माझ्या कानातलं किती छान आहे असं दाखवतो. पण ते नथ घालण्यासाठी नाक दिलंय आपल्याला. तर ते नाक दिला, कोण दिलंय आपल्याला नाक, त्याचं विचार करायचं. हे आपल्याला विचार करावं लागतं आणि त्याच्याबद्दलच तो संभाषण करत असतो. असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय असं म्हणून स्वामी म्हणतायत. आता 53वा श्लोक असा आहे, सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादे विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्याचे वागणे आर्जवी म्हणजे सरळ वर्तन, त्याचं वर्तन चांगलं असतं. ज्याचे वागणे अगदी निष्कपट व सरळ असल्याने जो सर्वांचा आवडता असतो. म्हणजे त्याच्या मनात कपटच नाहीये, बिलकुल कपट नाही. कपट म्हणजे काय, तेच म्हणलं ना, स्वार्थीपणा. माझं तुझं वेगळं बघणं, मी आणि तू वेगळं आहेत, माझे मुलं आणि दुसऱ्यांचे मुलं वेगळे आहेत. माझ्या मुलांना मी चांगलं देते, दुसऱ्या मुलांना उरलं तर देते, नाहीतर नाही देत. हे असं जे असतं ते कपटपणा आहे. तर निष्कपट जो वागतो, सरळ असतो. सरळ म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपलं तुपलं असं काहीच नसतं. तो सरळ असतो, सगळ्यांशी एकसारखा वागतो, तो सर्वांचा आवडता असतो. प्रिय जो सर्व लोकी, सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी म्हणजे सदा त्याचं वर्तन चांगलं आहे, तो सगळ्यांचा प्रिय असतो, आवडता असतो. ज्याचा विवेक कधीही मलिन होत नाही. म्हणजे काय, तो सदा विवेकी असतो, विवेकाने वागतो. असं वागलं तर चांगलं असतं हे त्याला कळतं. आणि जो केव्हाही खरेच बोलतो, खोटं कधीही बोलत नाही. म्हणजे खरे बोलतो म्हणून म्हणलं तर याच्या अगोदर पण आपण याचं उदाहरण बघितलेलं आहे. गाय मारायला जर खाटीक आला आणि तो विचारला गाय कुठल्या बाजूला पळाली, तर खरं बोलायचं, इथं गेली पळायला. म्हणजे तो गायला मारणार ना, मग ते चुकीचं आहे की नाही. तसं करायचं नाही. सत्य कधी बोलावं, काही वेळेस असत्यही बोलावं लागतं. असं म्हणही आहे ना, 100 खोटं बोलून एक लग्न करावं म्हणून म्हणतात. म्हणजे एक मुलीचं कल्याण करायचंय, त्या मुलीमध्ये 100 सद्गुण असतील, 1-2 अवगुण असतील, पण लोक ते अवगुणच पहिले सांगतात, सद्गुण सांगत नाहीत. तर त्या मुलीचं कल्याण व्हावं म्हणजे त्या मुलींचं सद्गुणाचं बद्दल आपण विचार करून बोलावं. म्हणजे विवेक वापरावं, सत्य कधी बोलावं, असत्य कधी बोलावं, हे विवेक वापरून बोलायचं असतं. कधीही खोटे व विसंगत बोलत नाही तो. असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.
म्हणजे तो कधीही खोटं बोलत नाही, सत्यच बोलतो, पण विवेक वापरून बोलतो. काही वेळेस खोटं बोलावं लागतं, काही वेळेस खरं, सतत तर खरं बोलायचंच असतं, पण काही वेळेस खोट्याचं पण आधार घेऊन जगाचं कल्याण करावं लागतं. त्याच्यासाठी म्हणून विवेकाने वागायचं असतं. असा जो विवेकाने वागतो तो उत्कृष्ट भक्त होय, असं समर्थ म्हणतायत. सदासेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेची मेळी, कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तरुणपणी जो निर्जन ठिकाणी राहून एकांतवासात आपला काळ घालवतो, तरुणपणी म्हणून इथं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय, म्हणजे तरुण पोरं जर चांगले झाले तरच जगाला सुधरू शकतो. म्हातारपणी जर आपण खूप हुशार जरी असलो तरी आपल्याजवळ कोणी येत नाही, आपल्याशी कोणी बोलत नाही, त्या म्हाताऱ्याशी काय बडबड करावं असं म्हणून म्हणतात. पण तरुणपणीच आपण जे काही शिकवतो लहान मुलांना आणि तरुण पोरांना शिकवावं. त्याचं कारण काय, त्यांच्यामुळेच पुढची पिढी पुढे होत राहते, आपल्यामुळे होत नसतं. म्हणून समर्थांचं असं म्हणणं आहे, तरुणपणी म्हणून तारुण्य काळी. पण आपण सुद्धा आता एकांतवासात आपला काळ घालवावं. सतत आपण नातवंड, पणतवंड, मैत्रिणी, मित्र, किटी पार्टी ह्याच्यामध्येच आपण रमलेले असतो. त्याच्याऐवजी एकांतवासात म्हणून म्हणलं तर एकांतामध्ये देवाचे नामस्मरण करणं, चांगले ग्रंथ वाचणं. किती दिवस हो आपण तेच हॉटेलला जाणं, त्याच मैत्रिणींबरोबर बाहेर फिरायला जाणं, शॉपिंगला जाणं, पुष्कळ झालं. आपण आयुष्यात पुष्कळ काही केलो, पण तसं करू नका असं मी म्हणत नाही बरं का. लगेच म्हणतील उद्यापासून मी संध्याताईच्या क्लासला येत नाही बाबा, संध्याताई शॉपिंग करू नका म्हणतील, मैत्रिणींकडे जाऊ नको म्हणतील, किटी पार्टी करू नका म्हणतील. तसं नाही आहे. किटी पार्टी करा, तुम्ही सगळं करा, पण एक वेळ असं ठेवा की चांगलं ग्रंथ वाचनात ठेवा, चिंतनात ठेवा. ते केलं तर ते एकांतवास, जो तरुणपणी निर्जन ठिकाणी राहून एकांतवासात आपला काळ घालवतो, जनमानसातील ईश्वराबद्दल असणाऱ्या नाना कल्पनाच्या गोंधळात जो कधीच आढळत नाही. म्हणजे नाना कल्पनांच्या गोंधळात म्हणून म्हणलं तर तेच म्हणते ना, माझा पंथ हे आहे, आम्ही एकनाथपंथी आहो, आम्ही वारकरी आहो, आम्ही देवी भक्त आहो, ह्या गोंधळात तो कधीच जात नाही. तो त्याच्याच ह्याच्यात आनंदात राहतो, तो कशाच गोंधळात तो अडकत नाही. आणि ज्याच्या मनातील भक्ताची श्रद्धा अगदी पक्की असते, अविचल असते. अविचल म्हणजे चलत नाही, चंचल राहत नाही, भगवंताबद्दल अगदी पक्क असतात ते. श्रद्धा म्हणले ना, मी जरी वारकरी जरी असले तरी मला नाथपंथी लोक आवडतात. रामदास स्वामींचे जे असतात ना अनुयायी, ते सुद्धा आवडतात मला, असं असतात. पण तिथं तसं नसतं. आम्ही वारकरी पंथीचे बरं का, आम्ही वेगळं, आमचं वेगळं आहे, आम्ही वेगळ्या ठिकाणी, आम्ही हेच ग्रंथ वाचतो, आम्हाला दुसरं ग्रंथ चालत नाही, आम्ही असंच करतो. हे असं नसतं त्यांचं. ते चंचल नसतात, अविचल असतात. त्यांचं मन पक्क असतं, श्रद्धा पक्की असते देवावरते. मी ह्या देवावरच मी हे करतो, पण दुसरे करतायत ते चुकीचं नाही ह्याच्यावर ते त्याचं दृढ निश्चय असतं. दुसरे करतायत ते चुकीचं नाहीच, मी करू लागलेलं तर चांगलं आहेच आहे, पण दुसरे जे करतायत ते पण चांगलं आहे. त्यांच्यामध्ये काय चांगले गुण आहेत मी ते घेतो, मी त्यांच्या ग्रंथांमध्ये काय चांगले ते मी वाचतो. मी एकच ग्रंथ पकडून बसतो असं नाही, तर मी सगळे ग्रंथ वाचतो, पण माझा एक स्वामी आहे हे मात्र निश्चय पक्क असतं. असा तो पुरुष सर्वोत्तम भक्ताचा, भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय, असं स्वामी म्हणतायत. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्याच्या मनातील दृष्टवासना नाहीशा होतात, पण साऱ्या भोगवासना देखील लय पावतात. म्हणजे
दृष्टवासना तर नाहीसे होतातच आणि भोगवासना पण कमी होते. म्हणजे दुसऱ्यांच्याबद्दल आपण वाईट चिंतत नाही. आता त्या स्टेजमध्ये आहोत आपण, थोडे दुसऱ्यांच्याबद्दल वाईट चिंतत नाही आहेत आपण. म्हणजे आपण जे साधना करत आहोत, ज्या आपण मार्गी लागलो आहोत, तर आपल्याला एवढं कळालं की दुसऱ्यांच्याबद्दल वाईट चिंतू नये. चांगलं जरी एखाद्या वेळेस चांगलं चिंतलो नाहीत तरी कमीत कमी वाईट तरी चिंतू नये, एवढं आपल्याला कळालेलं आहे. पण एवढं नाही, ते साऱ्या भोगवासना देखील लय पावतात. भोगवासना म्हणजे आत्ताच म्हणले ना, भोगवासना म्हणजे एकच प्रकारचं वासना नसतं. वासना अनेक प्रकारचे आहेत. खाण्याची वासना आहे, पिण्याची वासना आहे, झोपण्याची वासना आहे, बोलण्याची वासना आहे. ह्या सगळ्या वासनामधून आपण लय पावतो. म्हणजे ह्या वासनामध्ये आपण अडकत नाही. भगवंताला प्रेमाने बांधून ठेवण्याची ज्याच्या अंतरी तळमळ आढळते, म्हणजे भगवंताच्या बद्दलच चिंतन करत राहतो आपण, त्याच्याबद्दलच आपली तळमळ असते. आपल्याला भगवंत कधी मिळतो, भगवंताचे चिंतन करत राहतो. ते तळमळ ते दिसून येतं, सतत त्याच्यामध्येच मग्न असतो. अरे आज आपलं हे वाचन राहून गेलं बरं का, पटकन आपण वाचून घेऊया. अरे आज आपलं हे करणं राहून गेलं, वेळ मिळाला की हे करून घेऊया. हे जे तळमळ असते ना, ते तळमळ त्या सर्वोत्तम पुरुषामध्ये दिसून येतं. आणि ज्याच्या प्रेमाने व शरणागत वृत्तीने भगवंत उपकारबद्ध होऊन जातो, म्हणजे जो भक्त असा असतो, भगवंताच्या चरणी जातो, तिथं भगवंतसुद्धा वितळून जातात म्हणे, की चला बाबा ह्याला काय पाहिजे ते देऊन टाकू, असं भगवंतालाही वाटतं म्हणे. पटकन धावून येतात म्हणे. जसं प्रल्हादाचं झालेलं आहे. सतत वयाच्या 5व्या वर्षी, 2ऱ्या वर्षी, 7व्या वर्षी जो प्रल्हाद आहे, नारायण 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 करत असलं तर त्याला अग्नीमध्ये घातलं तरी तो जळालेला नाही आहे. हत्तीच्या पायाखाली तुडवायला गेले तरी हत्ती तुडवला आणि फुलाचा हार घातलाय. ते कारण काय? भगवंत वितळले, पगळून गेले प्रल्हादावर. ते सतत त्याची रक्षा केलेले आहेत, त्याला कधीही कमी पडू दिले नाही. जसं जनाबाई आहे, तिला कसं केलं, तिला कोणत्या गोष्टीचा त्रासच होऊ दिले नाही. दळताना, कांडताना, पाणी भरताना, शेणाचे गौऱ्या थापताना, सगळ्यावर त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे. जनाबाई म्हणे भांडकुदळ होती म्हणे, तर एकदा म्हणे गौऱ्या होते म्हणे, तर ते गौऱ्या ती थापताना दुसरी बाईसुद्धा आली, ही सुद्धा होती. त्याच्यावर ते दोघांचे गौऱ्या एकत्र झाले म्हणे. तर तिथे एकनाथ महाराज आलेत म्हणे आणि विचारलेत म्हणे, का भांडतायत तुम्ही? तर माझे गौऱ्या ही, माझे इतके गौऱ्या आहेत, माझे इतके गौऱ्या आहेत म्हणून ती म्हणली म्हणे. तर ती म्हणली म्हणे, दुसरी बाई म्हणली म्हणे, सगळे गौऱ्या माझेच आहेत, ही खोटं बोलतीये. तर एकनाथ महाराज म्हणले म्हणे, ह्याच्यावर ओळखायचं कसं? तर जनाबाई म्हणली म्हणे, ज्या गौऱ्यावर ते विठ्ठल दिसतोय ते गौऱ्या माझे आहेत, आणि ज्या गौऱ्यावर विठ्ठल दिसत नाही ते गौऱ्या तिचे आहेत. तर म्हणजे एवढं त्यांचं कमांड होतं, म्हणजे इतकं त्यांचं भक्ती होती की गौऱ्यांवर ते सुद्धा विठ्ठल दिसतोय. म्हणजे हे जे आशे असतात त्याच्यावर बद्दल ते वितळणारच ना हो, उपकारबद्धच होतात ना. ते भगवंत पगळून जातात, वितळून जातात आणि भक्ताच्या जवळ पटकन जातात, बोलावलं की जातात. तानोपात्राचं आपण वाचलोय आहोत, ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल आपण वाचले आहोत, तुकाराम महाराज आहेत. कितीदा तरी त्यांना किती अडचणी आले हो तुकाराम महाराजांना. चोरीची आळ आलेली आहे, शेतामध्ये येऊन धान्य खाऊन गेलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस भगवंत त्यांना येऊन सांभाळलेले आहेत की नाही. त्याचं कारण काय? सतत त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या बद्दलच चिंतन चालू असते. कोणाबद्दल रागद्वेष नाही, चंचल वृत्ती नाही त्यांची, आणि सतत चांगलंच विचार करतात लोकांबद्दल, आणि भोगवासना त्यांच्यामध्ये नाही. त्यांना शिवाजी महाराजांनी सगळं काही, सोनं नाणं धान्य कपडा लत्ता सगळं काही पाठवून दिलं. त्यांची बायको घालून सगळं मिरवली वगैरे सगळं केली, पण तुकाराम महाराजांनी सगळं काढून देऊन टाक म्हणे. काही नव्हतं, गरीब होते ते, पण त्यांना इच्छा होती का माझ्यासारखी असलं तर हो ग माझ्याजवळ नाही आहे, मी ठेवून घेते हे गोष्ट, जे आहे ते वापस केले असते, नक्कीच वापस केले असते, पण माझ्याजवळ ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी मी ठेवून घेतल्या असते. पण तुकाराम महाराज तसे नव्हते बरं का. ते म्हणले मला काहीही नको,
म्हणजे हे भोगवासनाच नाही त्यांच्यामध्ये, असे संत होऊन गेलेत. मग त्यांच्याबद्दल उपकारबद्ध होणार नाहीत का हो भगवंत? नक्कीच होतील. असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय, असं म्हणून स्वामी म्हणतायत. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय? आता हे दास सर्वोत्तमाचा जे आहे ना, त्याचा हा शेवटचा श्लोक आहे. म्हणजे असे भक्त जे असतात ते सर्वोत्तम असतात असं स्वामींनी सांगितलेलं आहे. तर आता हे शेवटचं उदाहरण आहे. अनाथ व दुःखी जीवांवर जो दया करतो. आता आपण म्हणलो ना, अनाथालयामध्ये दान करणं, जे गरीब आहेत, जे म्हणजे ज्यांना काहीच नाही आहे असे लोक जे आहेत त्यांच्यावर दया करतात. जो स्वभावतः हळूवार अंतःकरणाचा आहे, म्हणजे तो स्वतःच इतका हळूवार आहे, राग द्वेष त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, आणि ममताळू आहे म्हणजे प्रेमळ आहे, तो सगळ्यांशीच प्रेम करतो. जो मेहरबान आहे, म्हणजे मेहरबान म्हणजे काय? तो सतत दुसऱ्यांवर ते हे करणारा आहे, एकदम पगळून जातो तसा आहे तो. आणि शरण आलेल्यांचा जो सांभाळ करतो. तुमच्याजवळ येऊन कोणी म्हणले की मला हे अडचण आहे हो, थोडं त्याच्यासाठी मदत करता का? मी बाहेर जातीये हो, थोडं माझ्या घराकडे लक्ष देता का? माझ्या मिस्टरांना 1-2 पोळी भाजी करून देता का हो? असं विचारलं की करून देते ना, त्यात काय मोठी गोष्ट आहे, पटकन देते मी, असं जे म्हणतात, असे जे असतात मेहरबान असतात ते, आणि सांभाळ करतात समोरच्या माणसाची. त्याच्या अंतरी राग आणि त्रास असत नाही. तो कधी त्रास मानत नाही. हा बाबा आली एक डोकं खराब करणारी, मला 4 पोळ्या करणं होत नाहीये, तिच्या नवऱ्याला 2 पोळ्या करून द्यावं म्हणे. मी कुठं करून देऊ, मला होत नाही बाबा. हे असे नसलेले भानगडीत मी जात नाही. पहा, माझं मी माझ्यापुरतं राहते पहा, असं नाही. समोरच्या माणसाचा त्रास ओळखायला पाहिजे, त्याला पण मदत करायला पाहिजे. म्हणजे त्याला त्रास कंटाळा कधीच नसतो, सतत मदतीला उभा राहतो, सतत कोणाचं मदत करायचं म्हणलं की उभा राहतो तो, असा तो असतो. आणि त्याला राग तर बिलकुल येत नाही. कोणी त्याच्यावर राग केलं तरी तो शांतच राहतो. असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. तर हे 56 श्लोक जे आहे ना, उत्कृष्ट भक्त कोण आहे, सर्वोत्तम कोण आहे, हे रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेले आहेत. आता ह्याच्यानंतरचे 57, 58, 59, 60 हे जे 4 श्लोक आहेत, भक्ती अर्थात निष्काम असावी. म्हणजे भक्ती करतो आपण, पण ते भक्ती कशी असती? आपल्याला त्याचं फळ मिळावं म्हणून. सत्यनारायणाचं कथा करतोय म्हणलं तर मला त्याचं फळ मिळायला पाहिजे. मी गजानन महाराजांची पोथी वाचते म्हणजे मी हे कार्यसिद्धी होण्यासाठीच वाचते. मी भगवद्गीता वाचतेय म्हणजे मला हे व्हायलाच पाहिजे. विष्णू सहस्रनामामधले काही नाव असे आहेत, ते नाव वाचलं की मुलाचं लग्न होतं, धान्य मिळतं, हे सगळं मी तेच नाव घेते, तेच श्लोक म्हणते. तसं नाही, मी पूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणते. हे अध्याय वाचल्यानंतर त्याचं फळ हे मिळतं, हे अध्याय वाचल्यानंतर त्याचं फळ हे मिळतं. म्हणजे मी त्याच अध्यायाचं 108 वेळा पारायण करते असं नाही, मी रोज संपूर्ण ग्रंथ वाचते. हे जे म्हणायला पाहिजे तो निष्कामी असतो. तर तो कसा असतो निष्कामी? जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. म्हणजे काय? माणसाला जीवनात कृतार्थ व्हायचे असेल तर त्याने भगवंताचे नाव घ्यावं. कृतार्थ व्हायचं आहे आपल्याला म्हणजे पहिलं काय करावं? भगवंताचं नाव घ्यावं. दुसरं काय आहे? धर्माने सांगितलेला आचार पाळावं. म्हणजे आपल्या धर्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते करायला पाहिजे. आपला धर्म सोडतो, दुसऱ्या धर्मामध्ये आपण जातो, तसं करू नये. आपल्या धर्माने जे सांगितलं आहे ते आचार पाळावं. नित्य नियमाने भगवंताची पूजा अर्चा आराधना
व प्रार्थना करावी. नित्यनियमाने भगवंताची पूजा अर्चा करावी. म्हणून म्हणलं तर आपण पूजा अर्चा तर करायलाच पाहिजे. घरामध्ये आपल्या देवांना पारसं ठेवायचंच नाही. दररोज पूजा अर्चा करायला पाहिजे. त्याला स्वच्छ पुसून काढायला पाहिजे. देवघर स्वच्छ झाडून काढायला पाहिजे. हे तर करायलाच पाहिजे. पण पूजा अर्चा म्हणजे नुसतं पूजा अर्चाच नाही. दररोज एक माणसाला काहीतरी कल्याण केलेल्याचा आपल्याला आनंद मिळावा. एक गरीब म्हातारा जाऊ लागलाय रस्त्यावरून, त्याला दिसत नाहीये, त्याला रोड क्रॉस करता येत नाहीये, तर त्याचा हात धरून आपण हळूचकन रोड क्रॉस करून द्यायला पाहिजे. एखाद्या माणसाचं काहीतरी वस्तू खाली पडलेलं असतं, त्याला वाकून घेता येत नाही, पटकन आपण उचलून त्याला द्यायला पाहिजे. आंधळ्या माणसाचं काहीतरी चालताना खड्डा दिसलं, त्याला पटकन आपण बाजूला सरकवायला पाहिजे. असे एक तरी दिवसातून नित्यनियमाने सत्कर्म करायला पाहिजे. पूजा अर्चा तर करायलाच पाहिजे, पण या अशा गोष्टी सुद्धा जर आपण केलो तर खूपच चांगलं असतं. आराधना करायला पाहिजे, म्हणजे देवाचं नामस्मरण, भजन, पोथी वाचणं, गोष्टी सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. प्रार्थना करावी सकाळी उठल्यानंतर, म्हणजे देवाचे उपकार मानायला पाहिजे. देवा आज तू आहेस. प्रार्थना करावी म्हणून म्हणलं तर नुसतं बसून देवाजवळ बसून दुसरं काही काम न करता प्रार्थना करत बसणं असं नाहीये. जेव्हा आपण बसलेले असतो त्यावेळेस एकदा देवाचं थँक्स म्हणा. एक छोटीशी गोष्ट आहे, आपला एखादं वस्तू खाली पडलेलं असतं, कोणीतरी उचलून आपल्या हातात देतात, पटकन आपल्या तोंडात काय निघतं? थँक्स, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू, धन्यवाद हो, माझं पडलेलं माझं लक्षच नव्हतं, तुम्ही दिलं. तर छोट्या गोष्टीसाठी आपण धन्यवाद करतोय. तर भगवंत आपल्याला काय काय दिलेलं आहे. आज आपल्या डोक्यावर छत आहे, गरिबांना छत नाही आहे, पावसामध्ये उन्हामध्ये थंडीमध्ये कुडकुडत राहतात बिचारे. पण आज आपल्याला एवढं मोठं घर दिलेलं आहे. नुसतं घर दिलेलं नाही आहे बरं का, त्याच्यासाठी आपल्याला एक सपरेट खोली दिलेलं आहे. त्या सपरेट खोलीमध्ये आपल्याला मस्त पलंग दिलेलं आहे, त्या पलंगावर ते मस्त गादी आहे, मस्त बेडशीट्स आहेत, आणि आपल्यासाठी एक वेगळं अलमारी आहे हो. त्या अलमारीमध्ये आपले कपडे ठेवू शकतो, आणि आपल्याला जेवायसाठी म्हणून मस्त अन्नपचन होण्यासाठी म्हणून आरोग्य दिलेलं आहे. आज आपण जेवतोय तर व्यवस्थित आपलं अन्नपचन होतंय. तर ह्या गोष्टीसाठी म्हणून देवाला आपण एकदा तरी थँक्स म्हणायला पाहिजे. ते आपण करत नाही, तर तेच प्रार्थना आहे. देवाला थँक्स म्हणणं एक प्रकारचं प्रार्थना आहे. आणि अंतःकरणात भगवंताची आवड व निष्ठा ठेवावी. खरे पाहिले तर दृश्याबद्दल अनासक्ती अथवा विरक्ती हे सर्वांचे सार आहे. उदासीन माणसाचा मनास सदैव स्वतंत्रता आहे. म्हणजे दृश्याबद्दल आपलं अनासक्ती अथवा विरक्त हे सर्वांचे सार आहे. म्हणजे दृश्याबद्दल म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत, म्हणजे सुखाच्या गोष्टी, मी खुर्चीवरच बसू शकते, खाली बसू शकत नाही, मला पलंगावरच झोपावं लागतं, हे सगळ्या गोष्टी आपल्या दृश्य गोष्टी आहेत. म्हणजे आपण हे गोष्टी करू शकत नाहीत, हे गोष्टी करणार आहेत, हे जे आपण विचार करत राहतो ना, ह्या गोष्टीकडून विरक्त व्हायला पाहिजे. मला हेच जेवण पाहिजे, मी असंच करते, मी असं जेवलं तरच माझं पोट भरतं, हे सगळं केल्यापेक्षा 2 वेळेस एवढं मला खायला मिळालं तरी पुरे, मला हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून विचार न करता आपण राहायला पाहिजे. भुकेला कोंडा निजेला धोंडा म्हणून जे म्हणतात ना, तसं वागायला पाहिजे आपण. पण आपण तसं राहत नाही. प्रत्येक वेळेस दृश्यसृष्टीवरच आपलं लक्ष राहतं, त्याच्यामध्येच आपण असतो, सतत हे पाहिजे ते पाहिजे मध्ये असतो. तर त्या गोष्टीकडून आपण दूर राहायला पाहिजे. तेव्हाच निष्काम भक्ती होते, नाहीतर निष्काम भक्ती होत नाही. आणि नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. म्हणजे मना दृश्यवस्तूमध्ये वृत्तीरूपाने वासना गुंतवू नकोस. म्हणजे दृश्यवस्तूमध्ये गुंतवू नकोस म्हणजे अडकून राहू नकोस त्याच्यामध्ये. आत्ताच म्हणले ना, भुकेला कोंडा निजेला धोंडा. म्हणजे पोटभर जेवण मिळालं तर पुरे, आणि झोपायला जागा मिळाले तर पुरे, अंगभर वस्त्र मिळालं तर पुरे, डोक्यावर छत असलं तर पुरे, असं राहायला पाहिजे.
पण मला एसीच पाहिजे, मला अमकच पाहिजे, मला ढमकच पाहिजे, ह्या गोष्टीमध्ये अडकून राहू नकोस. त्या गोष्टीकडून थोडे दूर राहायचं सवय कर. मी म्हणत नाही आहे की घरामध्ये एसी आहे पण जाऊन उन्हामध्ये जाऊन उभं राहा, मला गरज नाही एसीची, असं म्हणत नाही आहे. एसी नसलं तरी झोप यायला पाहिजे. एखाद्या वेळेस जेवण नसलं तरी तडफड होऊ नये आपल्याला. जेवण नाही मिळालं, मला जेवण नाही मिळालं, जेवण नाही, पोळी नाही मिळाली, एखाद दिवस भात खावं लागलं तरी तडफड चालू असते आपली. आज भातच खाल्ले हो, पोटच भरलं नाही, पोळी मिळालंच नाही. ते राघवेंद्र स्वामीच्या मठामध्ये जेवायला गेलो, तिथे नुसतं भातच वाढले हो, पोळीच नव्हते, आम्हाला पोटच भरलं नाही. पहा, म्हणजे इतकी चडफड चालू असते आपले. म्हणजे प्रत्येक गोष्टीला इतकं चिटकून आहोत आपण की ते नाही मिळालं की आपल्याला तडफड 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 होत राहते. तर तसं तू गुंतून राहू नकोस त्याच्यामध्ये, असं म्हणतो. या कारणानेच पूर्वपापामुळे दृश्यात कामना चिटकते. म्हणजे पूर्वपापामुळे आपल्याला कामना चिटकते, आपण त्या कर्मामध्ये अडकतो, पण त्याचा आपण प्रयत्नपूर्वक बाहेर यायचा प्रयत्न करायला पाहिजे. माझं पूर्वजन्माचंच आहे हो, जे भोग आहे ते भोगू लागलो, जाऊ द्या, असं नाही. त्याच्यातून मी बाहेर पडायचा प्रयत्न करायला पाहिजे, इंद्रियांचं दमन करायला पाहिजे. मला भोग आहे म्हणून मी त्याच भोगामध्ये रमत राहिलो तर त्याचा अर्थ नाही आहे. म्हणून सदैव भगवंताचे निष्काम चिंतन करावे. निष्काम चिंतन करावे म्हणजे मी 108 वेळा श्रीराम जयराम म्हणतो, माझं चांगलं होऊ दे. मी 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणतो, माझं चांगलं होऊ दे, माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे, हे विचार नाही करायचं. सतत देवाचं चिंतन करत राहावं, ते पण निष्काम बुद्धीने. शिवाय मनामध्ये कल्पनेचा मागमूसही नसावा. म्हणजे कल्पनेचा मागमूस म्हणलं तर आज आपल्याला हे केलोत म्हणूनच मिळालं, हे कल्पना आपण करतो की नाही, मला हे चांगलं मिळालं, आज मी काहीतरी केलो वाईट म्हणून माझं वाईट झालं, हे चांगलं आहे, विचार करणं चांगलं आहे, पण त्याच्यासाठी म्हणून चांगलंच करत राहावं, वाईट करू नये. चांगलं करत राहिलं तरच चांगलं मिळतं, हे मात्र कल्पना ठेवायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. पण ते नुसतं विचार करून चालत नाही, नुसतं कल्पना करून चालत नाही, कृतीमध्ये आणायला पाहिजे. सतत चिंतन करत राहायला पाहिजे, चिंता करू नये. आणि शेवटी नाही, अजून एक श्लोक आहे, 49वा श्लोक असा आहे, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. म्हणजे मना नाना प्रकारच्या अनंत कल्पना करीत गेल्याने भगवंताचे दर्शन कदापि होणार नाही. म्हणजे मनामध्ये दुसरेच विचार, देवाचा विचारच नाही आहे, तर त्यावेळेस दर्शन होईल का भगवंताचं? बिलकुल होत नाही. आपण सतत भगवंताचं चिंतन केलं तरच होत नाही. म्हणतात ना कितीतरी लोक, काय हो मी 2 लाख श्रीरामाचं जप केलो, श्रीराम जयरामचं जप केलो, पण मला अजूनही साक्षात्कार झाला नाही हो, प्रचितीच आली नाही. तू रामनाम जप करत करत, आता असे कितीतरी जण असतात की रामनामाचं पुस्तक असतं, श्रीराम जयराम जय जयराम लिहायचं, ते पुस्तक टी व्ही बघत बघत ते लिहितात. त्याला अर्थ काय? ते उपयोगच नाही आहे. तुम्ही लिहिताना राम दिसायला पाहिजे. तिथं श्रीराम जयराम जय जयराम लिहिताना तिथं राम दिसला तर तुम्हाला खरोखर साक्षात्कार होईल. मन कुठंतरी असतं, कृती चालू आहे आपलं, तसं केलं तर दिसत नाही. म्हणजे कल्पना वेगळी असती आणि देव दिसावं म्हणजे दिसतो का? बिलकुल दिसत नाही. ज्याच्या अंतरी वासना असतात त्याच्या अंतरी भगवंताविषयी कामना असत नाही. म्हणजे ज्याच्या मनात वासना असते, सतत शरीर सुख पाहिजे, शरीर सुख म्हणजेच वासना आहे. सतत शरीर सुखाकडे लक्ष असतं, मला हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला हे होतंय, मला ते होतंय, आज डोकंच खूप दुखतंय, मी डिस्प्रिनच घेते, माझं कंबरच दुखतंय, मी पेन किलर घेते. हे सगळ्या गोष्टी सतत ज्याच्या मनात विचार चालू असते त्याला भगवंताविषयी विचार येतं का हो डोक्यामध्ये? येत नाही. सतत दुखण्याबद्दलच विचार असतं. भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर निष्ठायुक्त प्रेम बसत नाही. म्हणजे भगवंताविषयी कामना नसेल, म्हणजे भगवंताविषयी विचार नसेल, चिंतन नसेल, तर त्याच्याबद्दल निष्ठायुक्त प्रेम कसं येईल? म्हणजे त्याच्यावर श्रद्धा कसं येईल? श्रद्धा येणारच नाही. तर सतत भगवंताचे चिंतन
सतत लोकांचं चांगलं व्हावं, द्वेषरहित राहावं, वासनारहित राहावं, कामनारहित राहावं, तरच भगवंत आपल्याला भेटतो. ते निष्काम भक्ती होते. निष्काम भक्ती होण्यासाठी म्हणून वासनारहित राहायला पाहिजे, भोगवासना नसायला पाहिजे, द्वेषरहित राहायला पाहिजे, क्रोधरहित राहायला पाहिजे, रागरहित राहायला पाहिजे, चंचल वृत्ती राहू नये, शांत वृत्ती राहायला पाहिजे, सतत आनंदी राहायला पाहिजे. तेव्हा कुठं निष्काम भक्ती होते. त्याच्यानंतर मनाराम कल्पतरू कामधेनू निधीसार चिंतामणी कायवानू जयाचेनी योगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. हे शेवटचा श्लोक निष्काम भक्तीचा आहे. म्हणजे काय, मना भगवंताचे वर्णन मी काय म्हणून करू, म्हणजे भगवंताचं वर्णन करा इतकं मी योग्यच नाहीये. आपण म्हणतो भगवंताचं खूप रूप, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं म्हणून जे म्हणतो ना, तसं जे आहे ते दुसरे कोणीतरी लिहिलंय आणि मी त्याचं पठण करतेय, पाठ केली आहे, तर ते म्हणून आपण देवाची स्तुती करतोय. पण तुला भगवंत समोर दिसतोय आणि त्याचं वर्णन करायची तुझी योग्यता आहे का? मी वर्णन करूच शकत नाही, कारण भगवंत मला प्रत्यक्षात दिसतच नाहीये, तर मी वर्णन कुठून करू? म्हणजे साक्षात्कार झाल्यानंतर जे वर्णन करू शकतो त्या योग्यतेचा मी नाहीच आहे. त्याला कल्पतरू म्हणून का कामधेनू म्हणू? म्हणजे कामधेनू म्हणजे काय, जे इच्छा आपण करतो ते पटकन आपल्याला मिळतं. कल्पतरू म्हणजे कल्पतरू झाडाखाली सुद्धा आपण बसलो तरी आपल्याला जे मागितलं ते मिळतं. तर ते भगवंताला मी काय म्हणू, त्या योग्यतेचाच नाहीये मी. भगवंत मला इतका दिलेला आहे की मला काहीच कमी नाही, कशाचीच कमी नाही. खरंच आपल्याला काही कमी आहे का हो? कशाचीच कमी नाही आहे. खायला मस्त जेवायला आहे, आरोग्य चांगलं आहे, चालतो फिरतो आहोत आपण, डोळ्याला चांगलं दिसतंय, कानाला चांगलं ऐकू येते, बोलताना बोबडं बोलत नाही, देवाची स्तुती करतोय तर आपण स्पष्ट करतोय. तर हे सगळं भगवंताने दिलेलंच आहे. तर त्या भगवंताचं मी काय म्हणून वर्णन करू? कामधेनू म्हणू का कल्पतरू म्हणू असं म्हणतायत. चिंतामणी म्हणू का कुबेराचे द्रव्य भंडार म्हणू का सार सर्वस्व म्हणू? म्हणजे कुबेराचे भंडार म्हणजे आज माझ्याजवळ जे काही आहे ते कुबेराचं भंडारच आहे, मला काही कमीच नाहीये. चिंतामणी म्हणजे ज्या मणी आपल्या हातात आलं ते हातात धरून आपण जे चिंतन करतो ते आपल्याला पटकन मिळून जातं, तर मी त्याला चिंतामणी म्हणू. त्यास म्हणू तरी काय, त्या भगवंताचा स्पर्श झाला की सर्व सामर्थ्य हाताशी येते. म्हणजे ते भगवंत आपल्याला जर जवळ आला तर आपल्याला सगळं काही मिळून जातं असं म्हणतायत. त्याच्याशी कोणाची कितीशी तुलना करावी, त्याच्याबरोबर मी तुलनाच करू शकत नाही असं ज्या वेळेस आपल्याला वाटतं तेव्हा आपण निष्काम भक्ती केलो किंवा आपण निष्काम भक्त होतो. तर हे सगळं जे आहे ना, ह्या स्टेजवर आपण यायला पाहिजे. म्हणजे मी भगवंताचं काय वर्णन करू शकतो? भगवंताला मी कल्पतरू म्हणू का कामधेनू म्हणू? चिंतामणी म्हणू का कुबेराचे द्रव्य भंडार म्हणू? काय म्हणू मी त्याला? असं जर आपल्याला जर वाटलं तर तेव्हाच आपण निष्काम भक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. पण आपण निष्काम भक्ती करतच नाहीत. आपण काय म्हणू हे विचार करत नाहीत, मला काय देतो हे विचार करतो. भगवंता तू मला काय देतोस ह्या गोष्टीचाच आपण विचार करत राहतो. तर आज आपण 47 ते 60 श्लोकापर्यंत अभ्यास केलेले आहोत. तर पुढच्या आठवड्यापासून आपण सोमवार मंगळवार नाही ते मंगळवार आणि गुरुवार मनाच्या श्लोकाचा अभ्यास करूया. सोमवारी जमणार नाही मला थोडंसं, तर हे मनाचे श्लोक चालेपर्यंत असं आपण करूया. मग नंतर बघूया कसं जमेल तसं. पण सध्या तर मला सोमवार आणि बुधवार जमत नाही, तर आपण मंगळवार आणि बुधवारच क्लास घेणार आहोत आणि अभ्यास करणार. क्लास घेणार म्हणल्यापेक्षा अभ्यास करणार आहोत मनाच्या श्लोकांचे. तर आज आपल्याला निष्काम भक्ती कशी करावी हे आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेले आहे आणि सर्वोत्तम भक्त कसं व्हायला पाहिजे हे सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे. तर हे सर्वोत्तम होण्यासाठी आणि निष्काम भक्ती करण्यासाठी
प्रयत्न करू आणि रामदास स्वामींच्या चरणी नमन करू. जय जय रघुवीर समर्थ.